नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं STI-RCP या ॲप्लिकेशनमध्ये स्वागत. आपण PSI STI ASO याचे पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पेपर या ठिकाणी बघतो आहोत. आपण जो या ठिकाणी कोर्स डेव्हलप केलेला आहे आपल्या STI-RCP ॲप्लिकेशनवर, त्या ठिकाणी PSI असेल, STI असेल आणि मुख्य परीक्षा यांचे पूर्व मुख्यचे सगळे लेक्चर्स या ठिकाणी आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. त्याचे ई बुक्स आहेत, त्याच्या टेस्ट आहेत. या कोर्सची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. निश्चित तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करू शकतात आणि डेमो लेक्चर्स बघू शकतात. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आज आपल्याला PSI मुख्य परीक्षेचा जो पेपर 2 असतो, ज्याच्यामध्ये कायदे आहेत, इतरही काही त्यामध्ये याचे जिओग्राफीचे काही लेक्चर हे असतील, प्रश्न असतील, इतिहासाचे असतील, महाराष्ट्राच्या आणि राज्यघटनेचे, ते सोडले तर इतर कायदे ॲक्ट त्या संदर्भातले प्रश्न आपल्याला या ठिकाणी आज डिस्कस करायचे आहेत. शेवटपर्यंत बघा. 80 प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत, जे तुम्हाला PSI मुख्यचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. चला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2013ची ही प्रश्नपुस्तिका पेपर 2 बघतो आहोत. यामध्ये आपण बघतोय की आता नवीन बदललेला अभ्यासक्रम, 100 प्रश्न आहेत आणि ते 200 गुणांसाठी आहेत. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागेल. 1/4 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असते. हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. चला इथे आपण भूगोलाच्या प्रश्नांपासून सुरुवात करूया. महाराष्ट्रातील पुढील शिखरांची उंची उतरत्या क्रमाने लावा असं म्हटलेलं आहे. आणि तुम्हाला शिखरे दिलेली आहेत: कळसुबाई, महाबळेश्वर, सप्तशृंगी, तोरणा आणि त्र्यंबकेश्वर. आता या ठिकाणी काही शॉर्टकट्स आपण ऑलरेडी महाराष्ट्राचा भूगोल जो बघितलेला आहे नकाशाच्या माध्यमातून, तर त्या नकाशावर आपण सेपरेटली शिखरांचा नकाशा बघितला होता. त्या ठिकाणी आपण त्याच्या उंची आणि उतरता क्रम या संदर्भात चर्चा केली होती. ती जर तुम्ही अभ्यासलेली असेल तर मला वाटतं निश्चित या प्रश्नाचं उत्तर देणे शक्य आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं इथे काय आहे, तुम्हाला प्रत्येकाला माहीत असणार की सगळ्यात उंच शिखर तर कळसुबाई आहे. ते आयोगालाही माहीत आहे, म्हणून आयोगाने प्रत्येक ऑप्शनमध्ये ये सुरुवातीला दिलेला आहे. मात्र आपण ते कसा महादेव हसतो हे शॉर्टकट जर तुम्ही बनवलेला असेल, ओके, कसा महादेव हसतो, तर तुम्हाला थोडंसं आणखी जवळ जाता येतं उत्तराच्या. कळसुबाई झालं, दुसरं साल्लेर मात्र ते ऑप्शनमध्ये नाही आहे, तिसरं महाबळेश्वर तिसरं ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे एच्या नंतर बीच येणार आहे. मग याच्या नंतर बी येणारे जर बघितली इथे तुम्ही, तर तुमचा D नंबरचा ऑप्शन कटतो आहे आणि C नंबरचा कटतो आहे. ओके, ये आणि 4 राहतोय, कसा महादेव हसतो. आता पुढे जर तुम्ही गेले या ठिकाणी, तर C नंबरला काय आहे, तर मित्रांनो इथे तुम्ही कळसुबाई, महाबळेश्वर, त्यानंतर सप्तशृंगी आहे, त्यानंतर तोरणा आहे आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर आहे. सरळ सरळ हा उतरता क्रमच या ठिकाणी दिलेला होता. उत्तर नंबर 1 तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता तुम्ही निश्चितच या प्रत्येक शिखराच्या उंचीबद्दल माहिती काढू शकतात. कळसुबाई शिखराची उंची तर तुम्हाला तोंडपाठ असली पाहिजेत. कमेंट बॉक्समध्ये निश्चित तुमच्याकडून अपेक्षित आहे. पुढे जातो मी. हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात कोणत्या घटकामुळे पाऊस पडतो? हिवाळा, पूर्व विदर्भ. अरबी समुद्रावरून येणारे मोसमी वारे, बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वारे, बंगालच्या उपसागरावरून येणारी चक्रीवादळे आणि अरबी समुद्रावरून येणारी चक्रीवादळे. मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो आहे की चक्रीवादळांमुळे पडतो आहे? पूर्व विदर्भामध्ये हिवाळ्यात. 23 नंबरचा प्रश्न आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर उत्तर काय आहे? हिवाळ्यात पडतोय ना, तो बंगालच्या उपसागरावरून येणारी जी चक्रीवादळं आहेत याच्यामुळे. 23चं उत्तर 3 आहे. पुढे खालील ठिकाणे पर्जन्य प्रमाणाच्या उतरत्या क्रमाने लावा. जिथे पाऊस सर्वात जास्त ते सर्वात कमी होतो आहे. आणि तुम्हाला ऑप्शन होते मग माथेरान, आंबोली, महाबळेश्वर, पाचगणी. आता काही बाबी थोड्याशा लॉजिकल तुम्हाला जाव्या लागतील. इथे जर तुम्ही बघितलं, सर्वात जास्त पावसाचं ठिकाण महाराष्ट्रातील कोणतं आपल्याला माहीत आहे? आंबोली. त्याचा जिल्हा निश्चित तुम्ही मला सांगायचा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि जर आंबोली सर्वोच्च स्थानावर येत असेल ब नंबरचं, तर तुमचं अ हा ऑप्शनही कटतो, क हा ऑप्शनही कटतो. मग आंबोली 1 नंबर. 2 नंबर सरळ या ठिकाणी क दिसतंय दोन्ही ठिकाणी. 2 नंबरला महाबळेश्वर आहे. ओके, 3 नंबरला काय, माथेरान की पाचगणी? इंटरेस्टिंग मुद्दा आहे मित्रांनो. 3 नंबरला येतं आहे माथेरान आणि 4 नंबरला आहे पाचगणी. ओके, उत्तर येतं 24चं 3.
पुढे 25 नंबरचा प्रश्न, जिल्हे व पिके याबाबत कोणती विधानं बरोबर आहेत बघा. नाशिक जिल्हा बाजरी उत्पादनात अग्रेसर आहे, भंडारा जिल्हा भात उत्पादनात अग्रेसर आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादन होत नाही आणि ठाणे जिल्ह्यात ऊसाचे उत्पादन घेतले जाते. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. खाली मग ऑप्शन होते अकड, अब, अबक, कड. 25 नंबरचा प्रश्न बघा. पहिलं विधान, नाशिकमध्ये बाजरी उत्पादन, यस अगदी बरोबर आहे. दुसरं, भंडारा जर बघितलं तुम्ही भात उत्पादनामध्ये अग्रेसर आहे का, यस आहे. आता तिसरं जे म्हटलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादन होतच नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे. ठाणे जिल्ह्यात ऊसाचं उत्पादन घेतलं जातं हे चुकीचं आहे. इथे जर बघितलं तुम्ही 25चं उत्तर तर अ आणि ब बरोबर, 25चं 2 हे उत्तर येतं आहे. त्यानंतर 26, 2001 मध्ये महाराष्ट्रातील कोणता विभाग विहीर सिंचनामध्ये अग्रेसर होता. नागपूर, नांदेड, कोल्हापूर, पुणे. विहीर सिंचनामधील अग्रेसर जिल्हा मित्रांनो निश्चित याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर ते आहे पुणे. ओके. पुढे खालीलपैकी कोणत्या धरणाचा समावेश कुकडी जलसिंचन प्रकल्पाअंतर्गत होतो. कुकडी जलसिंचन प्रकल्प याच्यामध्ये कोणकोणती धरणं समाविष्ट होत आहेत. खाली ऑप्शन होते मग भाटघर, भंडारदरा, पिंपळगाव, जोगी, वडप, डिंबे. खाली इथे माणिकडोह अतिरिक्त आहे, इकडे येडगाव अतिरिक्त आहे, इकडे येडगाव, येलदरी, हातनूर, वडज, डिंबे आहे. 27 नंबरचा प्रश्न, कुकडी जलसिंचन प्रकल्प याचं उत्तर जर बघितलं तर 3 नंबरचं येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव, जोगी, वडज आणि डिंबे हे जे धरणं आहेत हे या ठिकाणी समाविष्ट आहेत. पुढे महाराष्ट्र औद्योगिक मंडळाची सुरुवात किंवा महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली. याला आपण MIDC म्हणूया थोडक्यात. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील. 28 नंबरचा प्रश्न बघा. सुरुवात कधीची आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यांच्या कालखंडामध्ये याची सुरुवात होते आहे. MIDCची मी तर म्हणतो स्थापना दिनांक तुम्हाला माहीत असला पाहिजे. निश्चित 1962 मध्ये स्थापना झालेली आहे MIDCची, ते लक्षात ठेवा. पुढे जोड्या लावा. जिल्हे आणि लोकसंख्येची घनता 2001ची, आता हे 2013चा ही प्रश्नपत्रिका आहे. 2001ची घनता विचारली होती. आता इथे सुद्धा आपल्याला लॉजिकल जाता येतं. सर्वात जास्त आणि सर्वात कमी घनतेचा थोडासा अंदाज जर तुम्ही घेतला तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवू शकतात. 29 नंबरचा प्रश्न बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर हा 67 म्हणजे सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता ही कशाची असणार आहे, गडचिरोलीची बरोबर. आणि सर्वात जास्त जे आहे घनता 321 ही घनता जी बघतायत तुम्ही ती या ठिकाणी हे जे जिल्हे दाखवले याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की सर्वाधिक थोडंसं लोकसंख्येच्या बाबतीत किंवा घनतेच्या बाबतीत दाट एरिया नाशिकचा असणार आहे. म्हणून नाशिक सर्वाधिक आणि गडचिरोली सर्वात कमी. पुढे मग सिंधुदुर्ग आणि नंदुरबार. सिंधुदुर्ग आपण बघतोय 165 आणि नंदुरबार 260 येणार आहे. खाली थोडंसं तुम्ही पहिले 2 काढले त्याच्यावरून तुम्हाला डायरेक्टली उत्तरापर्यंत जाता येतं. 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढे घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. अहमदनगरच्या सभोवताली पहिला ऑप्शन होता की नाशिक, जालना, बीड, लातूर, पुणे, ठाणे, धुळे. आता व्यवस्थित ऑप्शन जर वाचायला लागलो आपण तर तुमच्या लक्षात येईल ते शेजारी आहे की नाही. ओके. अहमदनगरचे शेजारी आपण म्हणतोय. इथे अहमदनगरच्या शेजारी तुम्ही जर बघितलं नाशिक, जालना, बीड तुम्हाला लक्षात येईल इथे की अरे हे लातूर येऊ शकतं का, नाही येणार आहे नगरचे शेजारी. पुढे औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, ठाणे. सोलापूर नगरला नाही खेटणार, लगेच लक्षात येतं आहे. तिसरं जर बघितलं नाशिक, यस नाशिक आहे, औरंगाबाद आहे, बीड आहे शेजारी, उस्मानाबाद आहे, यस सोलापूर आहे, पुणे आहे, ठाणे आहे. जालना नाही येऊ शकत त्याच्या शेजारी बरोबर. म्हणजे इथे कट करण्यासाठी तुम्हाला एक पर्याय होता चांगला की जालना. जालन्याची नगरला सीमा नाही आहे. ओके. जालन्याची नगरला सीमा नाही आहे किंवा आपण म्हणतोय धुळ्याची सीमा नाही आहे म्हणून ते तुम्हाला ते ऑप्शन कट करता येत होती. इथे धुळे आहे, जालना आहे, इकडे जालना आहे, इकडे धुळे जालना आहे. ओके. त्यावरून तुमचं उत्तर डायरेक्टली निघत होतं 3 नंबरचं म्हणजे सोलापूरची सीमा आहे. नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, पुणे, ठाणे. अहमदनगर जिल्ह्याचा नकाशा पुन्हा एकदा बघा, निश्चित रिव्हिजन होईल. पुढे जातो आहे मी. ख्रिश्चन मिशनरी जे आहेत ख्रिश्चन मिशनरींनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यास्तव
प्राथमिक शाळा काढल्या त्या संस्थांना काय म्हटलं जायचं बघा. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ज्या शाळा काढल्या होत्या त्यांना बेसिक शाळा, अँग्लो इंडियन शाळा, इंग्रजी शाळा, चॅरिटी शाळा. 31 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी आणि याचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर ते आहे चॅरिटी किंवा त्याला आपण परोपकारी शाळा असं म्हणतो आहे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या गरीब मुलांसाठी. पुढे महाराष्ट्रामध्ये ग्रंथालय चळवळ कोणी सुरू केली? द लायब्ररी मुव्हमेंट आपण ज्याला म्हणतो. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ हरी देशमुख. 32 नंबरचा प्रश्न आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांनी ग्रंथालय चळवळ सुरू केली होती. पुढे ख्रिश्चन धर्मातील समतेने प्रभावित होऊन कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही असं म्हटले? पंडित रामाबाई, नारायण शेषाद्री, विष्णू वासरकर करमरकर, रामकृष्ण विनायक मोडक, बाबा पद्मजी, नीलकंठ शास्त्री गोरे, नारायण वामन टिळक. म्हणजे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणारे जर या ठिकाणचे व्यक्तिमत्व तुम्हाला माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. तुम्हाला सरळ होतं BEG आणि खाली होतं BEG, तिन्ही पर्याय चुकीचे वरील. 33 नंबरचा प्रश्न व्यवस्थित जर या ठिकाणी लक्ष दिलं तर बघा कोणी स्वीकारला नाही असं म्हटलेलं आहे. यामध्ये जे B आहेत नारायण शेषाद्री, E आहे बाबा पद्मजी आणि जी आहे या ठिकाणी नारायण वामन टिळक. उत्तर आहे 4 नंबरचं BEG, तिन्ही पर्याय चुकीचे. म्हणजे हे जर तिघं सोडले तर इतरांनी हा धर्म स्वीकारलेला आहे. पंडित रामाबाईंनी स्वीकारलेला आहे, त्याच्यानंतर विष्णू भास्कर करमरकर यांनी स्वीकारलेला आहे, त्यानंतर रामकृष्ण विनायक मोडक यांनी स्वीकारलेला आहे आणि नीलकंठ शास्त्री गोरे यांनी स्वीकारलेला आहे. निश्चित ही नावं तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात. पुढे महाराष्ट्रामध्ये सातारा येथे प्रतिसरकार निमटिमांनी स्थापन केले. एकदम सोपा प्रश्न म्हणूया आपण. क्रांतिसिंह नाना पाटील. पुढे यावली, चिमूर आणि आष्टी येथे चलेजाव चळवळ जी आहे ती यांच्या प्रेरणेने सुरू झाली. कोणाची प्रेरणा होती? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी रामानंद तीर्थ, क्रांतिसिंह नाना पाटील, अच्युतराव पटवर्धन. उत्तर काय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रेरणा आहे. पुढे व्यक्तीच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरिता राज्यघटनेमध्ये कोणत्या तरतुदी केलेल्या आहे? पहिलं होतं उद्देशपत्रिकेने बंधुभाव या तत्वाचा समावेश, मूलभूत हक्काद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे, हे हक्क वादयोग्य आहेत किंवा दाद मागता येणारे आहेत, आणि गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केलेली आहेत. 36 नंबरचा प्रश्न कोणते विधान बरोबर आहे असं म्हणलेलं आहे? केवळ ए, केवळ AB, केवळ ABC आणि सर्व. 36 नंबरचा प्रश्न आहे. याचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेची खात्री. बघा बंधुभाव यस बरोबर आहे, मूलभूत हक्क बरोबर आहे, आणि हे वादयोग्य किंवा याला दाद मागता येते तेही योग्य आहे. आणि पुढे जी मार्गदर्शक धोरणाची तत्त्वे आहेत, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, ते सुद्धा व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठीच आहे. म्हणून 36चं उत्तर येतं आहे 4 वरील पैकी सर्व. पुढे उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम काय आहे? बघा सरनामा, त्याच्यातले ते क्रमाने स्वातंत्र्य लावायचे आहेत. 37 नंबरचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो मी ते शॉर्टकट तुम्हाला, आपण जे राज्यघटनेचे लेक्चर्स घेतलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक शॉर्टकट लक्षात ठेवायचं सांगितलं होतं. विसरवू हे शॉर्टकट तुम्ही लिहून ठेवा. विसरवू बस, हे म्हणजे हा क्रम माहीतच असला पाहिजे तुम्हाला. मग त्याच्यावरून उत्तर डायरेक्टली तुमचं निघतं. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. इथे उपासनेऐवजी काही वेळेस पूजा हा शब्दसुद्धा वापरला गेलेला आहे. ओके, ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे विचार थॉट म्हणतोय आपण, अभिव्यक्ती एक्सप्रेशन, विश्वास बिलीफ, श्रद्धा फेथ आणि उपासना वर्शिप. पुढे जातोय मी. भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदीचा विचार करा. नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे. पहिलं प्रबळ केंद्र आणि केंद्र व घटक राज्य यामध्ये अधिकार वाटणी. दुसरं एकात्म न्याय संस्था. तिसरं अखिल भारतीय प्रशासकीय सेवा आणि चौथं एकेरी नागरिकत्व. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे. 38 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून कशाला या ठिकाणी? प्रूफ ऑफ ओरिजिनॅलिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे कशाकडे बघितले जाते? प्रबळ केंद्र, केंद्र राज्य अधिकार विभागणी यस. नवनिर्मिती आहे काहीतरी. एकात्म न्याय संस्था यस. अखिल भारतीय प्रशासकीय सेवा आणि एकेरी नागरिकत्व. चारही बाबी याच्यामध्ये येत आहेत. 38 नंबरचं उत्तर 4 हे आहे. पुढचा प्रश्न भारतीय संघराज्याचे वर्णन
आणि लेखक यांची जुळणी. पहिला आहे संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्मक राज्य. दुसरं पूर्णपणे संघराज्यही नाही आणि एकात्म राज्य नाही, परंतु दोघांचा संयोग आहे. तिसरं प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य. आणि चौथं एक अद्भुत किंवा एकात्म प्रकारचे संमिश्र राज्य. पुढे होतं आयव्हर जेनिंग्ज, ग्रॅनविल ऑस्टिन, दुर्गादास बसू, केसी व्हियर. नेमकं कोणी काय विधान केलेलं आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न या ठिकाणी होता. मित्रांनो, इथे जर बघितलं तुम्ही, संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य म्हणून केसी व्हियर यांनी म्हटलेलं आहे, ते लक्षात ठेवा. पूर्णपणे संघराज्यही नाही आणि एकात्म राज्य नाही, दोघांचा संयोग असं कोण म्हणतं? दुर्गादास बसू म्हणतायत. त्यानंतर प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती सर आयव्हर जेनिंग्ज आणि एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य ग्रॅव्हिल ऑस्टिन. 1 नंबरचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी होतं. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न 40 नंबरचा. बंदी प्रात्यक्षिककरण आज्ञेबाबत विधान आहेत, त्यांचा विचार करा. बंदी प्रात्यक्षिककरण. पहिलं विधान होतं मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते. दुसरं, अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला आहे. तिसरं, व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करून बंदी करण्याच्या कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणाऱ्या अधिकाऱ्याला देऊ शकते. आणि चौथं, न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळवण्यासाठी देखील ही आज्ञा काढता येते. बंदी प्रात्यक्षिककरण, ज्याला इंग्रजीमध्ये हेबियस कॉर्पस असं म्हटलं जातं. या ठिकाणी खाली ऑप्शन होते केवळ ब क, अ क आणि अ ब क. बंदी प्रात्यक्षिकरण ही कन्सेप्ट व्यवस्थित समजलेली असेल. ती जे रीट्स म्हणतो ना आपण, ते 5 रीट्स आहेत, ती तुम्हाला व्यवस्थित माहीत असली पाहिजेत. कलम 32 अंतर्गत जे आदेश म्हणतो आपण, इतर कोणकोणते आदेश यामध्ये समाविष्ट आहेत निश्चित तुम्ही त्यावर विचार करा. कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा, मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते. पहिला मुद्दा तर अगदी बरोबर आहे. दुसरा, अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आहे आणि उच्च न्यायालयाला सुद्धा आहे. उच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार काढू शकतं? मी तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचं कलम सांगितलं 32. उच्च न्यायालयाचं कलम तुम्ही मला सांगा. आणि पुढचं, व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करून बंदी करण्याच्या कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणाऱ्या अधिकाऱ्याला देऊ शकते. तिसरंही बरोबर आहे. मात्र चौथं, फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास असेल तर अशी आज्ञा काढता येत नाही. चौथं चुकीचं आहे. मग केवळ अ ब क. 4 नंबरचं ऑप्शन जो या ठिकाणी होता तो बरोबर येतो आहे. पुढे बघा, राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे? मूलभूत कर्तव्य जे आहेत त्यांचा लोकशाहीला काय लाभ होतो आहे? पहिला ऑप्शन या ठिकाणी आहे की जेव्हा राज्यघटना सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे. दुसरं, राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्य मांडणी केली पाहिजेत. तिसरं, ही कर्तव्य मूलभूत हक्कांना पूरक आहेत. आणि चौथं, समावेशामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकांमध्ये नागरी जाणीव विकसित होईल. बघा, मूलभूत कर्तव्य लोकशाहीच्या यशासाठी कसे फायदेशीर आहे? 41 नंबरचा प्रश्न, केवळ अ, केवळ ब क, केवळ अ ब क आणि सर्व. 41 नंबरचा प्रश्न बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या काय लक्षात येत आहे? व्यवस्थित ऑप्शनकडे लक्ष द्या. मूलभूत कर्तव्य लोकशाहीसाठी कशी लाभकारक? पहिला मुद्दा, राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे. पहिला मुद्दा आहे, शिस्त पाळायची आहे, ते या फंडामेंटल ड्युटीजमधून साध्य होईल असं म्हणणं आहे. दुसरं, राज्याचं आणि व्यक्तीच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्य मान्य केली पाहिजेत, हाही मुद्दा बरोबर आहे. कर्तव्य ही मूलभूत हक्कांना पूरक आहेत, हाही मुद्दा बरोबर आहे. आणि पुढचं, समावेशामुळे सुसंस्कृत समाजातील जे नागरिक आहे त्यांच्यामध्ये नागरी जाणीव विकसित होईल असं म्हटलं गेलं, तेही बरोबर आहे. म्हणजे 41चं उत्तर या ठिकाणी येतं आहे 4. काय? 4 येतं आहे. पुढे मी जातोय 42 नंबरचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दलच्या तरतुदींचा विचार करा. संसद कायदा करून त्यांचे वेतन आणि भत्ते ठरवतं, पहिलं विधान. दुसरं, नियुक्तीनंतर त्यांना नुकसानकारक होईल असे वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन यामध्ये बदल करता येत नाही. तिसरं, हा सर्व खर्च भारताच्या संचित निधीतून केला जातो. आणि चौथं, आर्थिक आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपती त्यांच्या वेतनात आणि भत्त्यात कपात करू शकतात. कोणते विधान बरोबर आहे? केवळ अ आणि ब, केवळ ब आणि क, केवळ अ ब क, केवळ अ ब क ड या ठिकाणी म्हटलेलं आहे. 42 नंबरचा प्रश्न बघा, संसद कायदा करून त्यांचे वेतन आणि भत्ते ठरवते, पहिलं विधान अगदी बरोबर आहे.
दुसरं, नियुक्तीनंतर नुकसानकारक होईल असे बदल करता येत नाही. हा खर्च भारताच्या संचित निधीतून दिला जातो. आणि त्यानंतर आर्थिक आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपती त्यांच्या वेतनात आणि भत्त्यात कपात करू शकतात. चारही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढे जातोय मी. 43 नंबरचा प्रश्न, योग्य जोड्या लावा. मूलभूत अधिकार, नीती निर्देशक तत्वे, केंद्र सरकारला उर्वरित अधिकार आणि आणीबाणी. कोणतं तत्व कोणाकडून घेतलेलं आहे? जर्मनीचे वायमर संविधान असेल, कॅनडाचे संविधान, आयरिश आणि अमेरिकेचे. मित्रांनो, काही मुद्दे इथे मला वाटतं वारंवार जे रिपीट झालेले असतात, तुम्ही अभ्यास केलेला असेल. आता प्रत्येकाचं कोणता मुद्दा जास्त फोकस आहे त्यानुसार तुम्ही त्यावर जाऊ शकतात. मात्र मूलभूत अधिकार म्हणलं की अमेरिकेचे संविधान हे आपलं चुकायला नको. पण तसे ऑप्शन या ठिकाणी 1 ते 3 मध्ये आहे. हे राज्याची मार्गदर्शक तत्वे जे म्हणतोय आपण, ते आम्हाला माहीत असले पाहिजे. 43 नंबरचा प्रश्न जो आहे, आपण आयरिश संविधानाकडून ते घेतलेले आहेत. तरी इथेही पुन्हा 2 आपले कंटिन्यू राहत आहेत. पहिलं आपलं इथे कट होतोय ऑप्शन, चौथा कट होतोय. पुढे केंद्र सरकारला उर्वरित अधिकार जर बघितलं तर हे मात्र आपण कॅनडाकडून घेतलं आणि आणीबाणी आम्हाला माहीत असते की आम्ही जर्मनीकडून घेतली. उत्तर या ठिकाणी आमचं येतं 43चं 3. पुढे मी जातो आहे 44 नंबरचा प्रश्न, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कोणता विषय नाही? बघा, समवर्ती सूचीत फौजदारी कायदा, फौजदारी पद्धती, सार्वजनिक आरोग्य, विवाह व घटस्फोट. समवर्ती सूचीमध्ये कोणता विषय नाही? फक्त अ आणि ब, फक्त क आणि ड, फक्त ब आणि ड, फक्त क. 44 नंबरचा प्रश्न, उत्तर काय आहे? कोणता विषय नाही म्हटलेलं आहे? समवर्ती सूचीमध्ये फौजदारी कायदा आहे, फौजदारी पद्धती सुद्धा आहे, सार्वजनिक आरोग्य नाही आहे समवर्तीमध्ये, लक्षात घ्या. विवाह आणि घटस्फोट आहे. सार्वजनिक आरोग्य कोणत्या सूचीमध्ये आहे? केंद्र सूची की राज्य सूची? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. पुढे 45 नंबरचा प्रश्न, स्वातंत्र्य समतेपासून वेगळे किंवा अलग करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येत नाही आणि स्वातंत्र्य समतेला बंधुतेपासून वेगळे करता येत नाही, हे उद्गार कोणाचे आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. खाली ऑप्शन होते पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर एस राधाकृष्णन, डॉक्टर BR आंबेडकर. 45 नंबरचा प्रश्न, उत्तर काय? स्वातंत्र्य समतेपासून अलग करता येत नाही, समता स्वातंत्र्यापासून अलग करता येत नाही, स्वातंत्र्य समता बंधुतेपासून, म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुत्व हे कसं एकमेकांवर अवलंबून आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या 2005च्या कक्षेत येत नाही. बघा, विधान बरोबर, विधान चूक. फक्त सर्वोच्च न्यायालय कक्षेत येते, फक्त उच्च न्यायालय कक्षेत येते. 46 नंबरचा प्रश्न जर बघितला, उत्तर आहे विधान चूक आहे. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकार कक्षेत येत नाही, विधान काय आहे? चूक आहे. कक्षेत येतात असं या ठिकाणी म्हणावं लागेल. पुढे टिमोटिम हे माहिती केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते. बघा, रंगनाथ मिश्रा, श्री वजाहत हबीबुल्ला, सत्यानंद मिश्रा, श्री शैलेश गांधी. 47 नंबरचा प्रश्न, उत्तर आहे श्री वजाहत हबीबुल्ला, पहिले मुख्य माहिती आयुक्त. पुढे मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती किती वेळेत दिली पाहिजे? आता मला वाटतं या ठिकाणी हा प्रश्न आपला रिपीट होत पाठ झालेला आहे. 48चं उत्तर या ठिकाणी आहे हे 48. ओके, थोडक्यात 2. भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची माहिती पडताळता काय खरे नाही? बघा, भारताच्या तुलनेमध्ये जिल्ह्याच्या व खेड्यांच्या संख्येत महाराष्ट्राची भारताची टक्केवारी 7%, क्षेत्रफळ आणि लोकसंख्येत महाराष्ट्राची भारताची टक्केवारी 9%, क्षेत्रफळ लागवड क्षेत्रात महाराष्ट्राची भारताची टक्केवारी 11% आणि एकूण वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्राची भारताची टक्केवारी 13%. 49 नंबरचा प्रश्न, काय खरे? पहिला मुद्दा जर बघितला, जिल्हे आणि खेड्यांची संख्या भारताच्या 7% आहे महाराष्ट्रात, पहिला मुद्दा बरोबर. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येची सुद्धा जवळपास 9% टक्केवारी आहे. शेती लागवड क्षेत्रात महाराष्ट्राची भारताची 11% टक्केवारी आहे. मात्र वनक्षेत्र जर बघितलं, इथे 13% चुकीचं आहे. मग भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात किती टक्के वनक्षेत्र आहे हे तुम्हाला आता लेटेस्ट आकडी शोधावे लागतील. ATM या शब्दाची फोड कशी आहे? नेटवर्किंगमध्ये ऑल टाईम मनी, सिंक्रोनियस ट्रान्सफर मोड, ऑटोमेटेड टेलर मशीन, वरीलपैकी सर्व. 50चं उत्तर काय? 50चं उत्तर आहे सिंक्रोनियस ट्रान्सफर मोड, नेटवर्किंगमध्ये. 50चं उत्तर. पुढे अंधांसाठी टेक्स्ट टू ब्रेल आणि स्पीच यांना एकत्र करून तयार केलेल्या माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या सिस्टीमचं नाव काय आहे? अंधांसाठी. 51 नंबरचा प्रश्न आहे. श्रुतीदृष्टी, दूरदृष्टी, ई ब्रेल 1 व 2.
51 नंबरचा प्रश्न. आणि अंधांसाठी जर बघितलं आपण, टेक्स्ट टू ब्रेल आणि स्पीच यांना एकत्र करून श्रुती दृष्टी ही सिस्टीम या ठिकाणी आहे. पुढे 52 नंबरचा प्रश्न, कोणत्याही संघ राज्याचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते जर त्यास काय बघा, संघ राज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढवायचे आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येणार आहे केव्हा? राष्ट्रपतींनी शिफारस केली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्र अभिप्रायासह, राष्ट्रपतींनी शिफारस केली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय, राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघ राज्याच्या क्षेत्राच्या अभिप्रायासह, राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय. 52 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, याचं उत्तर जर बघितलं तुम्ही, राष्ट्रपतीची शिफारस असली पाहिजे पहिला मुद्दा. ते राष्ट्रपती शिफारशीशिवाय 3 आणि 4 तर कटलं. आणि दुसरा, संबंधित संघ राज्य क्षेत्राचा अभिप्राय नसला तरी सुद्धा चालू शकतं. ओके, म्हणजे त्या राज्याचा अभिप्राय असावाच असं नाही, राष्ट्रपतीची शिफारस मात्र असली पाहिजे. 52चं उत्तर 2 आहे. पुढे 53, खालीलपैकी शासनाची कोणती सर्व्हिस मोबाईलवर टाकल्यास शासनाच्या सेवाबद्दल माहिती पुरविते? मोबाईल ई गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी गेटवे, स्टेट ई गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी गेटवे, मीडिया ई गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी गेटवे, मॉडर्न इन ई गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी गेटवे. अत्यंत इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे 53 नंबरचा. आणि उत्तर आहे 1, मोबाईलवर टाकल्या ते मोबाईल ई गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी गेटवे असं आपण त्याला म्हणतोय. पुढे W3C या संस्थेची फोड कशी आहे बघा. या ठिकाणी खाली तुम्ही इंग्लिशमध्ये मला वाटतं चांगलं वाचू शकतात. वर्ल्ड वाईड वेब कंपनी, वर्ल्ड वाईड वेब कॅस्केड, वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम, वर्ल्ड वाईड वेब कंटेंट. 54 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही बघता आहात. उत्तर काय आहे? वर्ल्ड वाईड वेब कॉन्सोर्टियम. 54 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. पुढे पहिला भारतीय सुपर कम्प्युटर कोणता? मॅक, सीडॅक, परम 8000, परम 80000. 55 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे या ठिकाणी परम 8000, परम 8000. पुढे 56, खाली दिलेल्या नावापैकी मीडिया लॅब एशियाचा कोणता प्रोजेक्ट 11वी व 12वीच्या गणित व जीवशास्त्र या विषयासाठी बनलेला आहे? बघा, ई सायन्स, ई विज्ञानशाळा, ई लाईफ सायन्स मॅथ, ई मॅथ लाईफ सायन्स. 56 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे याचं ई विज्ञानशाळा. पुढे जातोय मी. खालीलपैकी कोणती भारतीय संस्था मायक्रोवेव्ह व इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करते? बघा, मायक्रोवेव्ह आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंजिनिअरिंग. समीर, आमिर, मीर आणि सिमीर. 57 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर आहे समीर. पुढे पूर्णतः शैक्षणिक सेवांसाठी GSLV-1च्या सहाय्याने सप्टेंबर 2004 मध्ये कार्यान्वित करण्यात आलेला भारताचा पहिला थीमॅटिक उपग्रह टिंबटिंब आहे. 58 नंबरचा प्रश्न आहे. आणि उत्तर जर बघितलं, ई-सॅट, एज्युसॅट, ई एज्युकेशन, ई सॅटकॉम. उत्तर त्याचं आहे एज्युसॅट. पुढे DEITY असं जे म्हणतोय आपण त्याला, अर्थातच डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याने ओळख मॅनेजमेंटसाठी सिस्टीम तयार केली आहे. ती कोणत्या नावाने ओळखली जाते? ई प्रमाण, ई आधार, ई आयडेंटिटी आणि ई ID. 59 नंबरचा प्रश्न. उत्तर या ठिकाणी आहे ई प्रमाण या नावाने ती ओळखली जाते आहे. पुढे 60 नंबरचा प्रश्न. अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989 हा टिंबटिंब करिता अधिनियमित करण्यात आला. ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणतोय आपण त्याला. अनुसूचित जाती जमाती विरुद्ध होणारे अत्याचाराचे गुन्हे थांबविण्यासाठी, अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करणे. तिसरं, मदत मिळवून देणे. चौथं, अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या बळी ठरलेल्या व्यक्तीचे पुनर्वसन करणे. ऑप्शन होता मग फक्त अ, ब, अ, क, ड आणि वरील सर्व. 60 नंबरचा प्रश्न. बघा, इथे जर बघितलं, ॲट्रॉसिटी ॲक्ट कशासाठी आहे? पहिलं म्हणजे अत्याचाराचे गुन्हे थांबवायचे आहे, बरोबर. दुसरं, खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालय, अगदी बरोबर. तिसरं, मदत मिळवून देण्यासाठी, बरोबर. आणि चौथं, ते व्यक्तीचे पुनर्वसन सुद्धा करायचे आहे, वरील सर्व. 60चं उत्तर काय आहे? वरील सर्व. पुढे अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार अत्याचार म्हणजे नेमकं काय? अक्षमनीय व किळस उत्पन्न करणारा पदार्थ खाण्यास किंवा पिण्यास भाग पाडणे. दुसरं, भीक मागण्यास किंवा वेठबिगारी करण्यास प्रवृत्त करणे किंवा सक्ती करणे. तिसरं, खोटी दिवाणी किंवा फौजदारी गुन्हे दाखल करणे. चौथं, मतदान करण्यास प्रतिबंध घालणे किंवा एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यास भीती दाखवून भाग पाडणे. काय आहे? अ, ब फक्त
ब फक्त, अ क फक्त, वरील सर्व. 61 नंबरचा प्रश्न बघा, अत्याचारामध्ये काय येत आहे? हे सगळंच येत आहे. अ भक्षणी आणि किळस उत्पन्न करणारे पदार्थ खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी तुम्ही भाग पाडतायत. भीक मागण्यासाठी किंवा वीटबिगिरी करण्यास तुम्ही सक्ती करतायत. खोटी दिवाणी फौजदारी गुन्हे दाखल करतायत. मतदान प्रतिबंध घालणे, मतदान करू देत नाही एखाद्या व्यक्तीला, किंवा भीती दाखवून मतदान करायला लावतायत. ही सगळे मुद्दे अत्याचारामध्ये येत आहेत. म्हणून वरील सर्व. पुढे 62 नंबरचा प्रश्न, खालील विधानांचा हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961च्या अनुषंगाने विचार करा व बरोबर पर्याय निवडा. पहिलं, छेद 8 अंतर्गत चे गुन्हे दखलपात्र आणि आपसात न मिटण्याजोगे आहेत. छेद 8 अ अंतर्गत गुन्हा केला नाही हे सिद्ध करण्याची सर्वस्वी जबाबदारी आरोपीवर असते. तिसरं, प्रत्येक हुंडा प्रतिबंधन अधिकारी आपले कार्य व अधिकाराचा वापर शक्य तितक्या प्रमाणात असे गुन्हे होण्यापासून किंवा हुंड्याची मागणी करण्यापासून टाळण्याचा प्रयत्न करेल. आणि चौथं, तारण हा शब्द एखाद्या दस्तऐवज किंवा एखाद्या कायदेशीर अधिकार निर्माण करणारा दस्तऐवज दर्शवितो. 62 नंबरचा प्रश्न काय आहे? या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर 1961चा हुंडा प्रतिबंध अधिनियम याच्या अंतर्गत मित्रांनो वरील चारही विधानं हे योग्य आहेत. म्हणून उत्तर वरील सर्व. पुढे 63, तिसरी नैरोबी जागतिक परिषद कशासाठी आयोजित केली होती? पहिलं ऑप्शन होतं संयुक्त राष्ट्राच्या महिला दशकाचा मूल्यन व आढावा घेण्यासाठी, तसेच समता, विकास, शांततेसाठी. ब, स्त्रियांच्या विरुद्ध अत्याचाराचे उच्चाटन करण्यासाठी. क, राष्ट्रीय स्तरावर स्त्रियांना सर्वोच्च पातळी गाठण्याकरता विशिष्ट प्रक्रिया किंवा प्रणाली तयार करण्यासाठी. आणि ड, संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ पदावर महिलांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया विकसित करण्यासाठी. तिसरी नैरोबी परिषद. आणि ऑप्शन होते मग फक्त अ आणि ब क ड, अ ब ड. 63 नंबरचा प्रश्न उत्तर काय आहे? या ठिकाणी जर बघितलं, ही परिषद संयुक्त राष्ट्राच्या महिला दशकाचा मूल्यन व आढावा घेण्यासाठी, तसेच समानता व विकास शांततेसाठी. समानता, विकास आणि शांततेसाठी. उत्तर या ठिकाणी आहे फक्त अ. पुढे 64 नंबरचा प्रश्न, भारतीय संविधान व आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक या दोन्हीमध्ये कोणत्या संदर्भात साम्यता आढळून येते? इंटरेस्टिंग मुद्दा आहे. पहिलं आहे मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वे. दुसरं केंद्र आणि राज्य सरकारमधील परस्पर संबंध. तिसरं संसदीय सरकार पद्धत. आणि चौथं आणीबाणीची तरतूद. 64 नंबरचा प्रश्न काय आहे? भारतीय संविधान आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक यामध्ये कशाची साम्यता आहे? तर मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे जे आहेत याच्या संदर्भात साम्यता आहे. 64चं उत्तर 1. पुढे सर्व देशामध्ये मानव अधिकारासाठी पक्षपातरहित संस्थेची प्रस्थापना करण्यात पुढाकार कोणी घेतला? ILO, युनेस्को, युनिसेफ, WTO. 65 नंबरचा प्रश्न उत्तर आहे युनेस्कोने हा पुढाकार घेतलेला आहे. त्यानंतर भारतामध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना कुठल्या वर्षी झाली? 1990, 1991, 1992, 1993. उत्तर आहे 1993ला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना आहे. त्यानंतर जर एखादी व्यक्तीला अस्पृश्य म्हणून नवीन खोदलेल्या हापसीचे पाणी घेण्यास मनाई केली तर खालील कोणता अधिनियम योग्यरित्या वापरता येईल? भारतीय दंडसंहिता 1860, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, नागरी हक्क संरक्षण अधिनियम आणि वरील सगळे. 67 नंबरचा प्रश्न काय आहे? नवीन खोदलेली हापसी आहे, त्याचं पाणी घेण्यास मनाई केली, अस्पृश्य आहे म्हणून कोणतं? नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. पुढे खालीलपैकी कोणत्या तक्रारीची चौकशी मानवी अधिकार आयोग करू शकते? बघा, मानव अधिकाराचे उल्लंघन, सार्वजनिक सेवकाकडून अशा उल्लंघनास प्रतिबंध करण्यात हयगय. 1 व 2 परकीय आक्रमणामुळे हिंसाचार. 68 नंबरचा प्रश्न उत्तर काय आहे? मानवी अधिकार आयोग चौकशी करू शकतो. मानवी हक्क आयोग त्यामध्ये पहिलं म्हणजे मानवी अधिकाराचे उल्लंघन झालं असेल, दुसरं सार्वजनिक सेवकाकडून अशा उल्लंघनाला प्रतिबंध करण्यामध्ये हयगय झाली असेल तरी सुद्धा, म्हणजे उत्तर या ठिकाणी येत आहे 68चं 3 नंबर. पुढे जातोय मी 69 नंबरचा प्रश्न, हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 व्यतिरिक्त कोणत्या कायद्यामध्ये हुंड्याविरुद्ध तरतूद आहे? बघा, या कायद्याव्यतिरिक्त भारतीय साक्ष अधिनियम 1872, ज्याला आपण द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 म्हणतो, फौजदारी व्यवहार संहिता क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973, भारतीय दंड संहिता 1860, वरील सर्व. 69 नंबरचा प्रश्न. आणि मित्रांनो, या वरील सगळ्याच कायद्यांमध्ये
हुंड्याविरुद्ध तरतुदी आहेत हे लक्षात ठेवा. पुढे हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961च्या अंतर्गत हुंड्याची जाहिरात केल्यास किती कालावधीचा कारावास होऊ शकतो. हुंड्याची जाहिरात 6 महिन्यापेक्षा कमी नाही, 4 वर्षापर्यंत वाढू शकतो, 6 महिन्यापेक्षा कमी नाही 5 वर्षापर्यंत, 6 महिने ते 6 वर्ष, 6 महिने ते 7 वर्ष. 70 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे 6 महिन्यापेक्षा कमी नाही 5 वर्षापर्यंत वाढू शकतो हुंड्याची जाहिरात. पुढे जातोय मी. भारतामध्ये देवदासी पद्धत एक धार्मिक प्रथा म्हणून प्रचलित आहे. योग्य पर्याय निवडा. देवदासी पद्धत महिलेच्या मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. देवदासी पद्धत मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे. देवदासी पद्धत मानवाचा दुव्यापार यामध्ये समाविष्ट होते. वरील सगळे. 71 नंबरचा प्रश्न. देवदासी पद्धत भारतामध्ये देवदासी पद्धत जी आहे एक धार्मिक प्रथा म्हणून प्रचलित आहे. याच्यामध्ये काय आहे? देवदासी पद्धतीत महिलेच्या मानवाधिकाराचे उल्लंघन आहे, मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे आणि मानवाच्या दुव्यापाराचा यामध्ये समावेश होतो आहे. वरील सर्व. पुढे जातोय मी. 72 नंबरचा प्रश्न. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 नुसार गुन्ह्यास सहाय्य करणाऱ्या व्यक्तीला पुढील शिक्षा होते. गुन्ह्यास असलेली शिक्षा, दुप्पट शिक्षा, अर्धी शिक्षा यापैकी नाही. 72 नंबरचा प्रश्न मित्रांनो रिपीट झालेला आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम याच्यामधली शिक्षा सांगतो. इथे 72चा उत्तर जर बघितलं अर्धी शिक्षा, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. वेगवेगळ्या कायद्यांतर्गत या बाबी आहेत. दुसऱ्या कायद्यांमध्ये थोडीशी वेगळी उल्लेख आहे. मानव अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या दिवशी झाला? 1948ची ती तारीख. मला वाटतं हा प्रश्नसुद्धा रिपीट आहे. आता हे तोंडपाठच करावं लागेल तुम्हाला. 10 डिसेंबर 1948 तो दिवस आपण 10 डिसेंबर साजरा करतो आहे मानवी हक्क दिन. पुढील अधिकारांमुळे मानवी अधिकार तयार झाले. कोणत्या अधिकारांमुळे मानवी अधिकार तयार झाले? कायदेशीर अधिकार, नैसर्गिक अधिकार, सामान्य की वरीलपैकी नाही. 74 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे नैसर्गिक अधिकारामुळे, ज्याला आपण नॅचरल राईट्स म्हणतोय. पुढे असमानते राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केली आहे. असमानते विरुद्ध कलम 10, 14, 19 की 21. 75 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे कलम 21. पुढे 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधान संशोधन भाग 3 मध्ये, संविधान संशोधन करून भाग 3 मध्ये एक अनुच्छेदात समाविष्ट करण्यात आला. कितवे संशोधन आणि कोणते अनुच्छेद बघा. 6 ते 14. 86, 93, 86, 93, कलम 19(1), 21, 21, 19, 1. मला वाटतं हा प्रश्न तुमचा चुकायलाच नको. 76 नंबरचा प्रश्न आहे. 86वी घटनादुरुस्ती विधेयक होते ते, किंवा ती घटनादुरुस्ती होती, कधीची आहे ते मात्र तुम्हाला आता सांगावं लागेल. 2002 ती वर्षही लक्षात ठेवा. आणि कलम आहे 21(अ). काय? 21(अ). पुढे मूलभूत कर्तव्यामध्ये कोणत्या कलमामध्ये याचा समावेश आहे बरं? म्हणजे 6 ते 14 नाही, ते 6 वर्षाखालील बालकांची जे शिक्षण वगैरे आहे त्याच्याकडे लक्ष देणं राज्याचं कर्तव्य कोणत्या कलमांतर्गत आहे मार्गदर्शक तत्वामध्ये, ते लक्षात ठेवा. पुढे बालसुधार अधिनियम 2000 नुसार आरोपीचे वय किती असावे? 21 वर्षाखाली, 18 वर्षावर, 18 वर्षाखाली, 21 वर्षावर. 77 नंबरचा प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी आहे 18 वर्षाखालील आरोपी जो आहे तो बालसुधार अधिनियमांतर्गत येतो आहे. पुढे मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य हे मानवाचे जन्मसिद्ध अधिकार आहेत. मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य ही उद्घोषणा खालीलपैकी कोणत्या दस्तऐवजात समाविष्ट होती? व्हिएन्ना घोषणा 1993, मानवाधिकारांची सार्वभौमिक घोषणा UDHR ज्याला आपण म्हणतो आहे 1948, जिनोसाईड विरोधी अभिसरण व शिक्षा 1951, छळ, क्रूर अमानवी कृत्य, मानभंग करणाऱ्या वागणुकीपासून संरक्षण व शिक्षेविषयी घोषणा 1975. मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य हे सर्व मानवाची जन्मसिद्ध अधिकार आहेत. कोणत्या दस्तऐवजामध्ये हे सगळं समाविष्ट होतं असं विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे व्हिएन्ना घोषणा 1993. मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती काढावी लागेल, वाचावं लागेल, याचे नोट्स बनवावे लागतील. पुढे कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा या खटल्यात दिला आहे. बघा कोणत्या खटल्यामध्ये? DK राणा विरुद्ध भारत सरकार, गडकरी विरुद्ध महाराष्ट्र राज्य, मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार, सूरज विरुद्ध केरळ राज्य. 79 नंबरचा प्रश्न. कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे. मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार खटला. पुढे मुंबई पोलीस अधिनियम 1951च्या अंतर्गत गुरेढोरे याच्या व्याख्येमध्ये कोणत्या प्राण्याचा समावेश होत नाही? हत्ती, उंट, मेंढ्या, कुत्रा. याच्यामध्ये कुत्रा नाही, हत्ती आहे, उंट आहे, मेंढ्या आहे. कुत्रा एक आपण पाळीव प्राणी म्हणून ओळखतो. पुढे निर्माणाच्या पद्धती वेगळा जिल्हा ओळखा. बघा निर्माणाच्या पद्धतीत वेगळा जिल्हा, कोणत्या पद्धतीने जिल्हे तयार झाले त्याच्यातून थोडंसं वेगळ्या पद्धतीचं जिल्हा. मुंबई उपनगर,
नागपूर, वाशिम आणि हिंगोली. या ठिकाणी सरळ आहे नागपूर. ओके, कारण त्याच्यातून वेगळा जिल्हा असा तयार झालेला नाही आहे तिथे, तो हे लक्षात घ्या. पुढे हे जे 3 जिल्हे होते वाशिम, हिंगोली आणि उपनगर, हे दुसऱ्या जिल्ह्यातून निर्मित झालेले आहेत, हे लक्षात घ्या. पुढे नारळाची लागवड झाल्यावर किती वर्षात फळे यावयास लागतात आणि साधारणपणे किती वर्षापर्यंत फळधारणा होत असते. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. 5 ते 10 वर्षात, 50 वर्षापर्यंत, 2 ते 3 वर्षात, 30 वर्षापर्यंत, 12 ते 15 वर्षात, 75 वर्षापर्यंत, 5 ते 10 वर्षात, 100 वर्षापर्यंत. 82 नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर याचं आहे 5 ते 10 वर्षात 100 वर्षापर्यंत या ठिकाणी फळधारणा होत राहते आहे. पुढे जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आणि पोलीस बळ कोणाच्या नियंत्रणाखाली असतात. जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा व सत्र न्यायाधीश, 1 व 2 दोन्ही, यापैकी नाही. 83 नंबरचा प्रश्न, उत्तर आहे जिल्हा दंडाधिकारी. काय, जिल्हा दंडाधिकारी. पुढे जातोय मी. 84 नंबरचा प्रश्न, मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत पतंग उडविण्यास मनाई करता येते का. योग्य पर्याय निवडा. पहिलं, होय, पोलीस विभागाला पतंग उडवण्यास मनाई करता येते. दुसरं, लोकांना इजा होण्यास कारणीभूत म्हणून पतंग उडवण्यास मनाई करता येते. तिसरं, नाही, पोलीस पतंग उडविण्यास मनाई करू शकत नाही. पतंग उडविणे मराठी सणांचा भाग आहे म्हणून पतंग उडविण्यास मनाई करता येत नाही. खाली मग ऑप्शन होते अ, ब, ब, क आणि कड. 84 नंबरचा प्रश्न काय आहे. होय, पोलीस विभागाला पतंग उडवण्यास मनाई करता येते. आणि दुसरं, लोकांना इजा होण्यास कारणीभूत म्हणून पतंग उडविण्यास मनाई करता येते. उत्तर अ आणि ब आहे. पुढे, बॉम्बे पोलीस कायदा 1951 कुठे लागू होतो. बॉम्बे, महाराष्ट्र, महाराष्ट्र गोवा, महाराष्ट्र गुजरात. 85 नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये लागू होतो आहे. पुढे, बॉम्बे पोलीस कायदा 1951 नुसार कोणते कृत्य हे गुन्हा नाही म्हटलेलं आहे. 14 वर्षापेक्षा जास्त वयात दिसत नसेल अशा मुलांकडून तारण घेणे, खेळामध्ये फसविणे, रस्त्यावर जुगार खेळणे, एखाद्या व्यक्तीने भटक्या गुरांना कोंडवाड्यात घालणे. 86 नंबरचा प्रश्न, उत्तर काय. बघा, 14 वर्षापेक्षा जास्त वयाचं दिसत नसेल अशा मुलाकडून तारण घेणे हाही गुन्हा आहे, खेळामध्ये फसविणे गुन्हा आहे, रस्त्यावर जुगार खेळणे गुन्हा आहे. मात्र गुरांना कोंडवाड्यात घालणे, भटक्या गुरांना, हा काही गुन्हा नाही आहे. 86चं उत्तर या ठिकाणी 4 आहे. पुढे 87 नंबरचा प्रश्न, भारताच्या संविधानाची 83वी घटनादुरुस्ती काय सुचविते. अरुणाचल प्रदेशात पंचायतीत अनुसूचित जमातीकरता आरक्षण नाही, अनुसूचित जातींना आरक्षण नाही, इतर मागासवर्गीयांना आरक्षण नाही, हिंदूंकरिता आरक्षण नाही. 83वी घटनादुरुस्ती अरुणाचल प्रदेशबाबत या ठिकाणी विचारली गेली आहे आणि उत्तर आहे या ठिकाणी अनुसूचित जातींना आरक्षण नाही आहे या ठिकाणी 83व्या घटनादुरुस्तीनुसार अरुणाचलमध्ये. पुढे, खालील पैकी कोणती बाब बॉम्बे पोलीस अधिनियम 1951च्या अधिनियमाअंतर्गत हाताळता गेली नाही किंवा हाताळता येत नाही. बघा, पोलीस दलाचे अधीक्षण, नियंत्रण आणि त्याची संघटना, पोलीस दलाचे विनियमन, नियंत्रण, त्यांच्यात शिस्त राखणे, मानवी शरीराविरोधी अपराध आणि सार्वजनिक सुव्यवस्था व राज्याची सुरक्षितता राखण्यासाठी विशेष उपाययोजना. 88 नंबरचा मुद्दा जर बघितला, बॉम्बे पोलीस अधिनियमाअंतर्गत नेमकं काय येत नाही आहे, कोणता टॉपिक हाताळता येणार नाही आहे, तर शेवटचा मुद्दा आहे सार्वजनिक सुव्यवस्था व राज्याची सुरक्षितता राखण्यासाठी विशेष उपाययोजना. हे या ठिकाणी उत्तर आहे. पुढे, पोलीस अधिकाऱ्याची खालीलपैकी कोणती कर्तव्य आहेत. पहिलं, समन्स बजावणे, वॉरंटची अंमलबजावणी करणे, सार्वजनिक उपद्रवी होण्यापासून थांबविणे, दोन्ही नाही. 89चं उत्तर काय आहे, तर दोन्ही आहे. समन्स बजावता आहेत, वॉरंटची अंमलबजावणी करतायत, सार्वजनिक उपद्रवी होण्यापासून थांबवता आहेत. ओके. पुढे, भारतीय दंडसंहिता 1860 कोणत्या क्षेत्रामध्ये लागू आहे. संपूर्ण भारत, जम्मू काश्मीर व्यतिरिक्त संपूर्ण भारत, जम्मू काश्मीर राज्याला स्वतंत्र दंडसंहिता आहे, भारतीय दंडसंहिता सर्व राज्यासाठी समान आहे. 90 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, काय आहे, संपूर्ण भारतामध्ये लागू आहे आणि जम्मू काश्मीर व्यतिरिक्त. आता आपण बघतोय 370 बदल झाले, या मुद्द्यातही बदल झालेला असणं अपेक्षित आहे. ओके, सध्याच्या क्षणाला. पुढे, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये सदोष मनुष्यवध हा खून नसतो. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. 91 नंबरचा प्रश्न, खून नसणार आहे. बघा, जेव्हा सदोष मनुष्यवध हा स्वतःचा बचाव करण्याच्या हक्काचा कायदेशीर वापर करताना झाला असेल, स्वतःचा बचाव करण्यासाठी झाला आहे. दुसरं, जेव्हा सदोष मनुष्यवध हा आकस्मिक भांडणातून संतापाच्या भरात आकस्मिक मारामारी झाली तेव्हा झाला आहे. तिसरं, गंभीर व आकस्मिक प्रक्षोभामुळे आणि स्वतःवरचा ताबा सुटल्याने झाला आहे तेव्हा तो खून नसतो म्हटलं आहे. आणि वरीलपैकी सर्व या ठिकाणी 91चं उत्तर येतं आहे. पुढे, भारतीय दंडसंहिता 1860 प्रमाणे टिंबटिंब वर्षाच्या मुलांनी कोणते कृत्य केले तरी तो गुन्हा नसतो. 5, 6, 7, 8.
92 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे 7 वर्षाच्या मुलाने कोणते कृत्य केले तर गुन्हा नसतो. थोडक्यात 7 वर्षाखालील असं म्हणणं मला वाटतं या ठिकाणी अपेक्षित असेल. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, जर 6 पुरुष हल्ला करण्यास गेले आणि त्यातील 3 पुरुषांनी मारले परंतु 3ने मारले नाही तर खाली काय? सगळे 6 पुरुष हल्ल्यासाठी जबाबदार नाहीत, फक्त 3 पुरुष ज्यांनी मारले ते जबाबदार आहेत, ज्या तिघांनी मारले नाही ते निष्पाप आहेत. सगळे 6 पुरुष हल्ल्यासाठी जबाबदार आहेत आणि प्रत्येक जण अशा प्रकारे जबाबदार असेल की त्यांनी स्वतः संपूर्ण इजा केली आहे. 93 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर आहे 4. तुम्ही सोबत गेलाय हल्ल्यासाठी, तुम्ही त्यामध्ये म्हणजे जबाबदार असणारच आहात. पुढे फौजदारी प्रक्रिया संहितेबाबत कोणते विधान चुकीचे आहे? ही संहिता 1973ची आहे, जम्मू काश्मीरला लागू नाही आहे, त्यातील काही तरतुदी नागालँडला लागू नाहीत. संहितेच्या सर्वच तरतुदी जनजाती क्षेत्रांना लागू आहेत. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर चुकीचे काय आहे? 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी बघतोय आपण. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये निर्वाह भत्त्याची सोय किंवा उपाययोजना ही कुणाकरिता उपलब्ध करून दिली आहे? हिंदूकरिता, मुस्लिमाकरिता, ख्रिश्चनांकरिता की सर्व धर्माच्या लोकांकरिता? 95 नंबरचा प्रश्न आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, निर्वाह भत्त्याची सोय सर्व धर्मांच्या लोकांकरिता. फौजदारी कार्यवाहीमध्ये गुन्हा सिद्ध करण्याचा भार हा या ठिकाणी कुणावर असतो? बघा, गुन्हा सिद्ध करायचा आहे. अभियोग पक्षावर असतो की आरोपीने गुन्हा केला, आरोपीवर असतो की तो निर्दोष आहे, दोन्ही पक्षावर असतो, एकतर एक नाही तर 2. 96 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, अभियोग पक्षावर या ठिकाणी ही बाब आहे की आरोपीने गुन्हा केला आहे, ज्यांनी आरोप केला आहे त्यांना त्या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. पुढे एखाद्या पीडित मुलीचे वय वैद्यकीय पुराव्यानुसार 17 ते 18 वर्षे दाखवत असेल, परंतु जर कागदोपत्री पुरावा वय 18 वर्षे दर्शवित असेल तर अशा प्रसंगी कुठला पर्याय योग्य आहे? बघा, वैद्यकीय पुरावा म्हणतो या ठिकाणी, मेडिकल एव्हिडन्स 17 ते 18 वर्षे आहे, मात्र कागदोपत्री म्हटलं जातं आहे की 18 वर्ष, थोडक्यात पूर्ण आहे. तर काय, मुलीचे वय 17 वर्षे गृहीत धरले जाईल, मुलीचे वय 18 वर्षे गृहीत धरले जाईल, मुलीचे वय डॉक्टरच्या मतानुसार ठरेल व प्रत्यक्ष पुरावा विश्वसनीय नसेल, कागदोपत्री प्रत्यक्ष पुरावा डॉक्टरच्या पुराव्यापेक्षा वरचढ ठरेल. 97 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे आणि याचं उत्तर कागदोपत्री प्रत्यक्ष पुरावा डॉक्टरच्या पुराव्यापेक्षा वरचढ ठरेल असं म्हटलेलं आहे. पुढे 98 नंबरचा प्रश्न, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये कोणत्या तरतुदी खऱ्या आहेत असा हा प्रश्न आहे. पहिलं, पोलीस ठाणे प्रमुख त्याचे पोलीस ठाणे क्षेत्रात जे अधिकार वापरू शकतो तेच अधिकार अशा ठाणे प्रमुखाच्या क्षेत्राचा वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा वापरू शकतो. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने की ज्याला एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचे अधिकार आहेत त्याने कोणत्याही नागरिकाची मदत मागितल्यास त्याला मदत करणे अशा व्यक्तीचे कायदेशीर कर्तव्य आहे. एखादी खाजगी व्यक्तीसुद्धा दुसऱ्या व्यक्तीला की जी त्याच्या डोळ्यात देखत अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा करीत आहे त्याला अटक करून पोलीस ठाण्यात नेऊ शकते. आणि 4, असा पोलीस अधिकारी ज्याला कोणत्याही व्यक्तीला विनावारण अटक करण्याचे अधिकार आहेत तो एखाद्या व्यक्तीला अटक करण्याकरता त्याच्या मूळ कार्यक्षेत्राबाहेरही भारतात कुठेही पाठलाग करू शकतो. खरं काय आहे? आता व्यवस्थित आपण प्रत्येक मुद्द्याकडे या ठिकाणी बघूया. 98 नंबरचा प्रश्न जर बघितला तुम्ही, पोलीस ठाणे प्रमुख त्याचे पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये अधिकार वापरू शकतो तेच अधिकार अशा ठाणे प्रमुखाच्या क्षेत्राचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, म्हणजे बघा एखादा पोलीस ठाणे प्रमुख आहे तो जे अधिकार वापरू शकतो का ते अधिकार तिथलचा वरिष्ठ पोलीस अधिकारी वापरू शकतो, त्या म्हणजे ठाणे प्रमुखाचे. कारण त्याच्या वरचा समजा इथे PI आहे प्रमुख आणि तिथे वरिष्ठ अधिकारी DYSP आहे त्याचा, ते DYSP ते सगळे अधिकार वापरू शकतात. बरोबर, पहिला विधान बरोबर आहे. दुसरं, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने की ज्याला एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचे अधिकार आहेत त्याने कोणत्याही नागरिकाची मदत मागितल्यास त्याला मदत करणे अशा व्यक्तीचे कायदेशीर कर्तव्य आहे. बघा, पोलीस अधिकाऱ्याने मदत मागितली कोणत्याही नागरिकाला त्याने ती केली पाहिजे. बरोबर आहे. तिसरं, एखादी खाजगी व्यक्तीसुद्धा दुसऱ्या अशा व्यक्तीला की ज्याच्या डोळ्या देखत अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा करीत आहे त्याला अटक करून पोलीस ठाण्यात येऊ शकते, खाजगी व्यक्तीसुद्धा. बरोबर आहे विधान. आणि पुढचं, असा पोलीस अधिकारी ज्याला कोणत्याही व्यक्तीला विनावारंट अटक करण्याचे प्राधिकार आहेत तो एखाद्या व्यक्तीला अटक करण्यासाठी कुठेही जाऊ शकतो भारतामध्ये. 4ही विधान बरोबर आहे. 98चं 4 या ठिकाणी. पुढे जातोय मी 99 नंबरचा प्रश्न, भारतीय पुरावा कायदा 1972 अन्वये पुरावा या संज्ञेमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबी अंतर्भूत आहेत? तोंडी व कागदोपत्री पुरावा,
परिस्थितीजन्य पुरावा, पोलीस अधिकाऱ्याने आरोपीने गुन्हा केल्याबद्दलची घेतलेली कबुली जबाब किंवा कबुलीपत्र, सह आरोपीने पोलीस अधिकाऱ्यांसमोर मुख्य आरोपी विरुद्ध दिलेल्या कबुली जबाब आणि न्यायिक प्राधिकाऱ्याने मागितले नसले तरी आरोपीने स्वतःहून सादर केलेले कोणतेही प्रतिज्ञापत्र. पुरावा याच्यामध्ये काय काय येतंय नीट समजून घेऊया आपण आता. 99 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तोंडी आणि कागदोपत्री पुरावा यस जमतो आहे. दुसरं परिस्थितीजन्य पुरावा यस चालतो आहे. म्हणजे तोंडी आणि कागदोपत्री चालतोय, परिस्थितीजन्य चालतोय. पुढे पोलीस अधिकाऱ्याने आरोपीने गुन्हा केल्याबद्दलची घेतलेली कबुलीपत्र हे चालत नाही. सह आरोपीने पोलीस अधिकाऱ्यासमोर मुख्य आरोपीविरुद्ध दिलेला कबुली जबाब चालत नाही. तिसरं न्यायिक प्राधिकरणाने मागितले नसले तरी आरोपीने स्वतःहून सादर केलेले प्रतिज्ञापत्र चालत नाही. म्हणजे इथे परिस्थितीजन्य पुरावा आणि तोंडी व कागदोपत्री पुरावे हे दोन या ठिकाणी अपेक्षित आहे. 99चं उत्तर 1 आहे. पुढे 100 नंबरचा प्रश्न, भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बाबी गुन्हा या सदरात येत नाहीत? पहिलं, डॉक्टरने पेशंटची संमती घेऊन त्याच्यावर काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करताना पेशंट दगावल्याने डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा. दुसरं, डॉक्टरने एखाद्या पेशंटला तपासल्यानंतर हेतूने तो असाध्य रोगाने पीडित असून लवकरच त्याचा मृत्यू होणार आहे असे सांगितल्याने धक्का बसून अशा व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाल्यास डॉक्टरवर मृत्यूला कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तिसरं, ठार वेड्या व्यक्तीने वेड्याच्या भरामध्ये एखाद्या व्यक्तीला जीवे मारला. बघा, IPC 1860 अंतर्गत कोणत्या बाबी गुन्हा या सदरात येणार नाहीत? 100 नंबरचा प्रश्न आहे. आणि इथे जर बघितलं तुम्ही, पहिला मुद्दा, डॉक्टरने पेशंटची संमती घेऊन त्याच्यावर काळजीपूर्वक शस्त्रक्रिया केली मात्र तरीही पेशंट दगावला, हा गुन्हा होईल का? नाही. म्हणजे पहिलं विधानही बरोबर आहे. दुसरं, डॉक्टरने पेशंटला तपासलं, हेतूने तो असाध्य रोगाने पीडित असून लवकरच त्याचा मृत्यू होणार आहे हे सांगितलं आणि त्या धक्क्याने तो त्या ठिकाणी रुग्ण दगावला, तर डॉक्टरवर गुन्हा दाखल होईल? अजिबात नाही. कारण त्याने हेतूने चांगल्या हेतूने सांगितलं होतं. आणि तिसरं, ठार वेड्या व्यक्तीने वेडाच्या भरामध्ये एखाद्या व्यक्तीला जीवे मारलं तरीसुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. म्हणजे 100चं उत्तर काय आहे? 100चं उत्तर आहे 2. वरीलपैकी एकही गुन्हा या सदरामध्ये येत नाही. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 2013 या वर्षीचा PSI मुख्य परीक्षेचा पेपर 2 ज्याच्यामध्ये कायदे आहेत आणि इतर काही महत्त्वाचे विषय त्याचे 80 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.